गणपती बाप्पा मोरया। अज्जू हा एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरात नोकर म्हणून काम करायचा, पण त्याला एक वाईट सवय होती। रोज तो मालकाच्या विस्कीच्या बाटलीतील 1-2 पेग पोटात रिचवायचा आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी भरून ठेवायचा। हळूहळू मालकाला अज्जूचा संशय येऊ लागला, कारण विस्कीची टेस्ट पहिल्यासारखी लागत नव्हती। तरी तो गप्प बसला, अज्जूला काहीच बोलला नाही। आता अज्जूचा हा रोजचाच कारनामा झाला होता। एके दिवशी मालक आपल्या बायकोसोबत विस्की पीत ड्रॉइंग रूम मध्ये बसले होते। मालकाला ती विस्की पाण्यासारखी वाटली। त्यांना खूपच राग आला आणि मालकाने तिथूनच अज्जूला जोरात हाक मारली। अज्जू किचन मध्ये होता। मालक ओरडून म्हणाले, अज्जू, ए अज्जू। अज्जू किचन मधून म्हणाला, काय मालक? मालक म्हणाले, माझ्या बाटलीतून विस्की काढून कोण पीत आहे? किचन मधून काहीच उत्तर आले नाही। मालकाने पुन्हा तोच प्रश्न विचारला, पण अज्जूने काहीच उत्तर दिले नाही। मालक हे रागातच तरातरा चालत किचन मध्ये गेले आणि अज्जूला म्हणाले, हे काय चाललंय तुझं? मी तुला हाक मारली तर फक्त ओ म्हणतोस, पण पुढच्या प्रश्नाचे काहीच उत्तर देत नाहीस, असे का? अज्जू म्हणाला, मालक, या किचनची एक खासियत आहे। किचन मध्ये फक्त नावच ऐकायला येते, पण बाकीचे पुढचे काहीच ऐकू येत नाही। मालक म्हणाले, हे कसं शक्य आहे? इट्स इम्पॉसिबल। ठीक आहे, आता मी किचन मध्ये थांबतो आणि तू मला ड्रॉइंग रूम मधून प्रश्न विचार, मग बघ मी तुझ्या प्रश्नाची कशी उत्तरे देतो ते। अज्जू हा ड्रॉइंग रूम मध्ये जातो आणि मालकिनीच्या बाजूला उभा राहून जोरात बोलतो, मालक, ओ मालक। मालक म्हणतात, हो बोल अज्जू। मग अज्जू बोलतो, मालक, आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेऊन दिला? किचन मधून काहीच उत्तर आले नाही। परत अज्जू बोलतो, तिला कार मध्ये बसवून फिरायला कोण घेऊन गेले होते? किचन मधून पुन्हा काहीच उत्तर आले नाही। परत अज्जू बोलतो, तिला नवीन साडी कोणी घेऊन दिली होती? किचन मधून पुन्हा काहीच उत्तर आले नाही। हा आणखी काही बोलेल या भीतीने मालक किचन मधून लगेच ड्रॉइंग रूम मध्ये आले आणि म्हणाले, अरे हा तर चमत्कार आहे। किचन मध्ये फक्त नावच ऐकायला येतं, बाकी काहीच ऐकू येत नाही। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।